मित्रांनो, SIR स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन जे काही आपण मतदान कार्ड काढत असतो, मतदान कार्ड नवीन काढण्याची प्रोसिजर ही पूर्णपणे बदलली आहे. 2026मध्ये स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन म्हणजे आपल्या आईवडिलांची किंवा नातेवाईकांची माहिती वापरूनच आता आपणास नवीन मतदान कार्ड काढता येणार आहे. आपण आज या व्हिडिओमध्ये बघायचं आहे की स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन म्हणजे SIR नुसार 2026मध्ये आपण नवीन मतदान कार्ड कसे काढायचे आहे. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपला PC किंवा ब्राउझर, आपला लॅपटॉपचा कोणताही एक ब्राउझर ओपन करा गुगलचा आणि त्यावर सर्च करा voters.eci.gov.in ही वेबसाईट येऊन जाईल. यावरती आपण क्लिक करायचं आहे आणि यावर आपण क्लिक केल्यानंतर इथे वोटरचा म्हणजे नागरिक सेवा पोर्टल, सिटीजन सर्व्हिस पोर्टल ओपन होऊन जाईल. इथे आपण बघायचं आहे की इथे बऱ्याचशा सेवा दिल्या आहेत. तर आपणास नवीन मतदान कार्ड काढायचे आहे. याच्यामुळे इथे न्यू वोटर रजिस्ट्रेशन फिल फॉर्म नंबर 6, तर फॉर्म नंबर 6 वापरून आपणास नवीन मतदान कार्ड काढता येते. तर मी यावरती इथे क्लिक करून घेतो. इथे क्लिक करून घेतल्यानंतर इथे आपण बघायचं आहे असा इंटरफेस ओपन होणार आहे. इथे माझे अकाउंट तयार होते म्हणून मी डायरेक्ट लॉग इन झालेलो आहे. जर आपले अकाउंट नसेल तर आपण अकाउंट तयार करायचे आहे. आपला फोन नंबर टाकायचा आहे आणि आपल्या रजिस्टर्ड फोन नंबरवरती एक OTP येईल. तो OTP टाकून इथे आपण लॉग इन करून घ्यायचं आहे. इथे ॲप्लिकेशन फॉर्म फॉर न्यू वोटरचा असा डॅशबोर्ड ओपन होतो. इथे आपण असं ABCDEFGHL आपणास एवढ्या स्टेप पूर्ण करायच्या आहेत आणि ह्या स्टेप पूर्ण केल्यानंतर आपले मतदान कार्ड हे नवीन निघणार आहे. तर इथे आपण बघायचं आहे सर्वप्रथम आपण स्टेट सिलेक्ट करून घ्यायचं आहे. इथे मी स्टेट सिलेक्ट करून घेतो. स्टेट सिलेक्ट करून घ्यायचं आहे. इथे आपण जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे. इथे मी जिल्हा सिलेक्ट करून घेतो आणि इथे आपण आपला मतदारसंघ सिलेक्ट करून घ्यायचा आहे. मतदारसंघ सिलेक्ट करून घेतल्यानंतर आपला एचा हा सिलेक्ट स्टेट डिस्ट्रिक्ट असेंब्ली पार्लमेंट कॉन्स्टिट्युन्सी हा आपला पहिला ऑप्शन पूर्ण होतो. आपण इथे नेक्स्ट म्हणायचं आहे. नेक्स्ट म्हटल्यानंतर इथे आपण पर्सनल माहिती टाकायची आहे. तर इथे आपलं जे काही नाव आहे ते आपण नाव आधार कार्ड प्रमाणे पूर्ण टाकायचं आहे. इथे मी नाव पूर्ण टाकून घेतो. इथे मी नाव पूर्ण टाकून घेतलेलं आहे. तर इथे आपण आपलं पूर्ण नाव, पहिल्यांदा आपले नाव, वडिलांचे नाव आणि मग इथे सरनेम टाकून घ्यायचं आहे. इथे जसे आपण आपले नाव टाकाल तसे इथे आपले मराठीमध्ये नाव येईल. इथे आपण आपले मराठीमध्ये नाव बरोबर आहे का बघायचं आहे आणि जर नावामध्ये काय फरक असेल तर इथे आपल्याला त्यांनी एक कीबोर्ड दिला आहे. हा कीबोर्ड वापरून आपण आपले नाव मराठीमध्ये करेक्शन करून घ्यायचं आहे. करेक्शन करून घेतल्यानंतर इथे म्हणत आहे अपलोड फोटो. जो काही आपला फोटो आहे 2 MB पर्यंत आपण अपलोड केला तर चालू शकतो. याची साईज JPEG आणि JPG मध्ये आहे. तर आपण फोटो अपलोड करायचा आहे. आपण फोटो अपलोड करूया. यामध्ये आपण क्लिक करायचं आहे आणि इथे आपण फोटो हा अपलोड करून घ्यायचा आहे. फोटो अपलोड करून घेतल्यानंतर आपली पहिली स्टेप ही दुसरी स्टेप ही पूर्ण होते आणि आपण इथे सेव्ह अँड नेक्स्ट म्हणायचं आहे. तर इथे नाव आपण चुकीचं म्हणजे जरी आपण नाव बरोबर टाकलं असेल तरी ते रेड मार्क आल्यामुळे ते पुढे जात नाही.
थोडेसे आपण इथे मागे पुढे करून जे काही नाव स्पेस वगैरे द्यायचं आहे. इथं आपण बघितलं तर आपण नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर नेम अँड सर नेम ऑफ एनी वन ऑफ द फॉलोविंग. तर आपण जेव्हा नवीन मतदान कार्ड काढत असतो तेव्हा आपणास आपल्या घरामधील आई वडील किंवा पती किंवा आपले जे काही लिगल गार्डियन आहेत यांचं आपणास रिलेशन द्यावं लागतं. रिलेशन असल्याशिवाय नवीन मतदान कार्ड हे निघत नाही. तर मी इथे वडील सिलेक्ट करतो. तर इथे वडिलांचे पूर्ण नाव टाकून घ्यायचं आहे. इथे वडिलांचे आपण पूर्ण नाव टाकून घेऊया. इथे आपण बघायचं आहे. इथे आपण वडिलांचे पहिले नाव मराठी नाव आणि आडनाव टाकायचं आहे. मराठीमध्ये पण नाव बरोबर येणं गरजेचं आहे. आणि इथे आपण नेक्स्ट म्हणायचं आहे. नेक्स्ट म्हटल्यानंतर कॉन्टॅक्ट डिटेल्स ऑप्शन येईल. तर इथे आपण आपला स्वतःचा फोन नंबर द्यायचा आहे. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो आणि पालक वर्गांनो, हा जो आपला फोन नंबर आहे हा फोन नंबर आधार लिंक असणे गरजेचे आहे. कारण आधार ऑथेंटिकेशन हे होत असते. त्याच्यामुळे आपला आधार लिंक जो काही फोन नंबर आहे तो आपण इथे टाकून घ्यायचा आहे. मी इथे आधार लिंक फोन नंबर टाकून घेतो. ईमेल ID असेल तर टाका, नाही तर सोडून द्या. आणि इथे नेक्स्ट म्हणायचं आहे. नेक्स्ट म्हटल्यानंतर इथे आपण आपला आधार नंबर टाकायचा आहे. इथे मी आधार नंबर टाकून घेतो. आधार नंबर टाकल्यानंतर इथे आपण नेक्स्ट म्हणायचं आहे. इथे आपलं जेंडर सिलेक्ट करायचं असेल, मेल आहे, फिमेल आहे का थर्ड जेंडर आहे. इथे फिमेल असल्यामुळे मी यावर सिलेक्ट करून नेक्स्ट करतो. नेक्स्ट केल्यानंतर इथे आपण बघायचं आहे. इथे आपण डेट ऑफ बर्थ म्हणजे आपल्या जन्माची तारीख टाकायची आहे. तर आपण आपल्या जन्माची तारीख ही आपले जे काही डॉक्युमेंट आहेत आपण जे पुरावा म्हणून देणार आहोत, मग ते आधार कार्ड असेल किंवा आपला जन्माचा दाखला असेल, याच्याप्रमाणे आपण आपली बर्थ डेट टाकायची आहे. इथे आधार कार्डवरती पूर्ण जन्मतारीख असल्यामुळे मी आधार कार्डप्रमाणे जन्मतारीख ही पूर्ण टाकून घेतो. इथे आपण बघू शकत आहात. आणि इथे आपणास जन्मतारखेचा पुरावा अपलोड करणे गरजेचे आहे. इथे मी आधार कार्ड सिलेक्ट करून घेतो. आणि जो आपण पुरावा अपलोड करणार आहात तो JPG, PNG किंवा PDF साईजमध्ये असावा. आणि तो 2 MB पर्यंत याची फाईल साईज असावी. तर इथे मी पुरावा हा आधार कार्ड म्हणून जोडत आहे. ओपन करतो आणि इथे आपण पुरावा हा अटॅच करायचा आहे आणि नेक्स्ट म्हणायचं आहे. नेक्स्ट म्हटल्यानंतर इथे आपण बघू शकत आहात आपला पुढचा ऑप्शन आला आहे प्रेझेंट ॲड्रेस डिटेल. तर आपण जो काही आपल्या आधारावरती पत्ता आहे तो इथे पत्ता आपण बरोबर टाकून घ्यायचा आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो की आपल्या आधार कार्डवर जे काही नाव, जन्मतारीख आणि पत्ता आहे ती पूर्ण माहिती व्यवस्थित टाका. कारण आपले मतदान कार्ड हे आपल्या आधारशी लिंक होत असते आणि आधारप्रमाणेच आपला पत्ता हा असणे गरजेचे आहे. तेव्हाच E-साईन होईल, अन्यथा E-साईन होणार नाही. तर इथे मी पत्ता टाकून घेतो. जो काही आपला पत्ता आहे तो इथे आपण पत्ता टाकून घ्यायचा आहे. हाऊस बिल्डिंग नंबर टाका. स्ट्रीट जे काय असेल तर रस्ता, स्ट्रीट एरिया, लोकल, मोहल्ला, रोड वगैरे टाका. आपल्या विलेज, टाउन, आपल्या शहराचे किंवा गावाचे नाव इथे आपण टाकून घ्यायचे आहे. इथे मी शहराचे किंवा गावाचे नाव टाकून घेतो. इथे आपलं पोस्ट ऑफिस आपण टाकून घ्यायचे आहे. आणि इथे आपण पिन कोड नंबर टाकायचा आहे.
इथे तालुका टाकून घ्यायचा आहे, इथे जिल्हा टाकून घ्यायचा आहे आणि आपलं स्टेट इथे आपोआप येईल. विद्यार्थी मित्रांनो आणि पालकवर्गांनो, हा जो काही पत्ता आहे तो आपण आपल्या आधार कार्डप्रमाणे व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे आणि जो आपण पत्ता टाकलेला आहे त्याचा पुरावा मी आधार कार्ड सिलेक्ट करतो. इथे बरेचसे पुरावे आहेत, वॉटर, इलेक्ट्रिसिटी, गॅस कनेक्शन बिल, रजिस्टर्ड सेल डीड इन केस ऑफ ओन हाऊस, म्हणजे इथं भाडेकरापत्र पण चालून जाईल. रजिस्टर्ड सेल म्हणजे जे काही खरेदी विक्री पत्रक आहे, तुमचं पासपोर्ट चालून जाईल आणि इथे आधार कार्डसुद्धा चालणार आहे. इथे थोडंसं खाली घेतो, आधार कार्ड आपणास दिसून जाईल. इथे आपण बघू शकत आहात आधार कार्ड देखील हे आपणास पुरावा म्हणून चालून जाते. तर मी ते आधार कार्ड सिलेक्ट करतो आणि चूज फाईल म्हणून आपण ते डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे. इथे मी डॉक्युमेंट अपलोड करत आहे. थोडं सेकंद वाट बघायची आहे, कारण हे डॉक्युमेंट अपलोड होत असतं, त्यावर सर्व्हर वगैरे थोडा राऊंड गोल फिरत असतो, त्यावर ही प्रोसेस अवलंबून असते. थोडा वेळ बफरिंग सुरू आहे आणि बफरिंग सुरू झाल्यानंतर आपला जो काही पत्ता आहे तो इथे व्यवस्थितरित्या ॲड झालेला आहे. इथे आपण नेक्स्ट करायचं आहे आणि नेक्स्ट केल्यानंतर इथे आपण बघू शकत आहात तर कॅटेगरी ऑफ डिसॅबिलिटी. जर आपण डिसॅबिलिटी म्हणजे आपण दिव्यांग असाल तर इथे आपली कॅटेगरी टाकायची आहे, सर्टिफिकेट अटॅच करायचे आहे आणि नेक्स्ट म्हणायचे आहे. माझ्या केसमध्ये अशी कोणतीही प्रोसेस नसल्यामुळे मी इथे नेक्स्ट म्हणतो. इथे आपण बघू शकत आहात पुढची प्रोसेस आलेली आहे. द डिटेल्स ऑफ फॅमिली मेंबर ऑलरेडी इन्क्लुडेड इन द इलेक्ट्रॉन ॲट द करंट ॲड्रेस विथ होम आय करंटली रिसाइड आर ॲज अंडर. म्हणजे मी जो पुरावा दिला आहे, आई वडील किंवा पतीचा असेल, मी त्यांच्या पत्त्यावरती राहत आहे आणि मी ओळख दिलेल्या व्यक्तीचे इथे नाव टाकायचं आहे. तर मी वडिलांची ओळख दिली असल्यामुळे मी ते नेम ऑफ फॅमिली मेंबर, तर मी वडिलांचे नाव टाकून घेतो. ते पूर्ण नाव टाकून घ्यायचे आहे वडिलांचे. इथे मी पूर्ण नाव टाकून घेतलेले आहे. स्पेलिंग वगैरे चेक करा, स्पेलिंग आधार कार्डप्रमाणे टाका, स्पेलिंग चुकू नका. इथे रिलेशन विथ ॲप्लिकंट, तर जो काही नवीन मतदान कार्ड अर्ज करत आहे त्याचे जी काही ओळख दिली आहे यांच्याशी नाते काय आहे, तर वडील असल्यामुळे मी ते फादर सिलेक्ट करतो. आणि इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वडिलांचा जो काही आहे इपिक नंबर म्हणजे मतदान कार्ड नंबर टाकायचा आहे. तर बऱ्याचशा नातेवाईकांचे जे काही इपिक नंबर आहेत ते जुने आहेत, MVने सुरू होणारे वगैरे, तर ते चालणार नाहीत. नवीन जे NBने सुरू होणारे इपिक नंबर आहेत ते आपण टाकायचे आहेत किंवा लेटेस्ट इपिक नंबर टाकायचे आहेत, तर ते सर्च होणार आहे, अन्यथा होणार नाही. इथे नेक्स्ट म्हटल्यानंतर इथे आपण बघू शकत आहात पुढच्या स्टेपमध्ये इथे गेलेलं आपणास दिसत आहे. तर इथे आपण परत इपिक नंबर चेक करायचा आहे आणि 9344. तर इथे आपण पुढच्या स्टेपमध्ये दिलेला आहे. तर हा इथे नवीन ऑप्शन ॲड झालेला आहे. डिक्लेरेशन ॲप्लिकंट नेम इथे आपणास दिसून जाईल, आपला फोन नंबर दिसून जाईल, आपला ॲड्रेस दिसून जाईल. तर इथे आता आपणास SIR व्हेरीफाय करणे गरजेचे आहे. म्हणजे काय, इथे 3 ऑप्शन दिले आहेत. माय नेम एक्झिस्ट इन इलेक्टोरल रोल ऑफ लास्ट SIR, तर माझे लास्ट SIR मध्ये नाव आहे किंवा होते. माय पेरेंट नेम फादर, मदर,
ग्रँडफादर ग्रँडमदर एक्झिस्ट इलेक्टोरल रोल ऑफ लास्ट SIR. तर माझ्या आई वडिलांचे माझ्या आजोबा आजीचे नाव लास्ट SIR मध्ये होते. नायदर माय नेम नॉर माय पेरेंट्स नेम एक्झिस्ट इन द इलेक्टोरल रोल ऑफ लास्ट SIR. तर माझ्या नातेवाईकांचे आणि माझेही नाव लास्ट SIR मध्ये नाही. हे 3 प्रकारचे ऑप्शन आहेत. जर आपल्याकडे आपले पण नाव SIR मध्ये नसेल किंवा आपले नातेवाईकाचे पण नाव SIR मध्ये नसेल तर इथे आपण 3 नंबरचं ऑप्शन निवडायचं आहे. तर आपली पूर्ण माहिती चेक केली जाईल. आपले आधार कार्ड वगैरे, आपले पर्सनल लोकेशन, आपण ज्या पत्त्यावर राहता आपणच आहात का हे व्हेरीफाय केले जाईल आणि मगच आपले मतदार कार्ड इश्यू होईल. हा 3 नंबरचा ऑप्शन जर आपण चूज कराल तर आपणास वेळ लागू शकतो. 2 नंबरचा ऑप्शन आहे माय पेरेंट्स नेम, म्हणजे माझ्या आई वडिलांचे आणि आजी आजोबांचे नाव लास्ट SIR मध्ये आहे. माय नेम एक्झिस्ट इन इलेक्टोरल रोल ऑफ लास्ट SIR. तर माझे नाव, तर मी इथे माय नेम एक्झिस्ट इन इलेक्टोरल रोल ऑफ लास्ट SIR यावरती मी क्लिक करतो. यावरती क्लिक केल्यानंतर इथे आपण बघू शकत आहात तर इथे क्लिक होत नाही आहे. इथे आपण नेक्स्ट म्हणायचं आहे. नेक्स्ट म्हटल्यानंतर इथे आपण बघूया तर इथे क्लिक होत आहे. ओके. तर जर असं आपण ऑप्शन चूक कराल की माय नेम एक्झिस्ट इन इलेक्टोरल रोल ऑफ लास्ट SIR, तर माझे नाव लास्ट SIR मध्ये आहे, तर असा ऑप्शन येईल. माय पेरेंट नेम, तर मी वडिलांचे ओळख दिल्यामुळे मी ते 2 नंबरचं ऑप्शन सिलेक्ट करतो. माझ्या वडिलांचे आईचे नाव हे लास्ट SIR मध्ये आहे. तर अशा पद्धतीने आपण सिलेक्ट केल्यानंतर इथे आपल्याला खाली माहिती येईल आपल्या वडिलांचे जे काही नाव SIR मध्ये आहे 2002 मध्ये, 3 मध्ये किंवा 5 मध्ये किंवा 2026 मध्ये, या 4ही इयर म्हणजे 2002चा SIR असेल, 3चा असेल, 5चा असेल किंवा 25-26चा असेल, या कुठल्याही एका SIR मध्ये जर आपले नाव असेल तर आपले जे काही आहे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन हे होणार आहे आणि त्याला विशेष तपासणी म्हणूनच आपले हे मतदार कार्ड इश्यू होणार आहे. तर मी इथे 2 नंबरचा ऑप्शन सिलेक्ट केलेला आहे. इथे स्टेट वगैरे येत नाही आहे का, इथं आपण क्लिक केल्यावर काही होत नाही आहे. मी इथे 2025-26 साली यांच्या वडिलांनी SIR केलेलं नाही आहे, अजून तरी फॉर्म भरलेला नाही, म्हणून मी इथे SIR 2002, 2003, 5 करतो. तर ह्या तिन्हीपैकी इथे आपण बघूया. तर इथे आपण बघायचं आहे इथे स्टेट सिलेक्टचा ऑप्शन आलेला आहे. तर मी ते स्टेट सिलेक्ट करून घेतो. जसे असेंब्ली, जो काही मतदारसंघ आहे, सिलेक्ट असेंब्ली कॉन्स्टिट्युन्सी, म्हणजे जो काही यांच्या वडिलांचा मतदारसंघ आहे तोच ह्यांचा देखील असणार आहे. तो मी मतदारसंघ निवडून घेतो. तर इथे आपण मतदारसंघ सर्च करायचा आहे. इथे मी मतदारसंघ निवडून घेतो. मतदारसंघ सिलेक्ट मी करतो आणि इथे आपण बघायचं आहे, इथे विचारत आहे की सिलेक्ट पार्ट. तर इथे हा महत्त्वपूर्ण आहे. पोलिंग स्टेशन नंबर नेम इन 2002, तर 2002, 3 आणि 5 मध्ये एका SIR मध्ये आपलं नाव असणं गरजेचं आहे. आणि ते कसं बघायचं आपण कमेंट करा, आपल्यास मी तुझा व्हिडिओ देऊन टाकेल. तर इथे आपण आपले 2002च्या यादीमध्ये वगैरे नाव आहे का बघायचं आहे. तर मी SIR ची यादी सर्च केलेली आहे आणि ते यादीमध्ये नाव आहे का मी बघितलं आहे आणि इथे मी ती माहिती आता टाकत आहे. तर इथे आपण बघायचं आहे जी काही माहिती आहे ते. तर 2002 मध्ये आपलं मतदान कुठं होतं, इथं इथे आपण बघायचं आहे की पोलिंग स्टेशन नंबर अँड नेम इन 2002. तर मला इथे पोलिंग स्टेशन नंबर टाकून घ्यावं लागणार आहे. तर मी इथे पोलिंग स्टेशन नंबर टाकून घेतो. तर आपण SIR मध्ये बघितल्यानंतर आपण असं कळून जाईल की पोलिंग स्टेशन नंबर आपला काय होतो. तर तो मी इथे सर्च केलेला आहे आणि तो इथे मला सापडल्यामुळे मी इथे पोलिंग स्टेशन नंबर टाकून घेतो. तर पार्ट सिरियल नंबर इन 2002, तर आपण पार्ट सिरियल नंबर देखील टाकायचा आहे. आपण SIR सर्च केल्यानंतर आपणास ही माहिती मिळून जाईल. सिलेक्ट युअर रिलेशनशिप, तर आपले नाते काय आहे, तर हे यांचे वडील असल्यामुळे मी ते फादर सिलेक्ट करतो आणि इथे आपण सर्च म्हणायचं आहे.
इथे आपण बघू शकत आहात सर्च म्हटल्यानंतर यांच्या वडिलांचे 2002 मधील SIRचे जे काय आहे ते नाव सर्च झालेले आहे। इथे यांचे पूर्ण नाव दिसत आहे। यांच्या वडिलांचे मतदान केंद्र यादीमध्ये जसे नाव आहे तसे ते नाव दिसत आहे। रिलेटिव्ह नेम इथे पूर्णपणे दिसणार, म्हणजे यांचेच नाव मध्ये त्याच्यात दिसणार। रिलेशनशिप इथे ऑदर दिसून जाईल। हे इनबिल्ट हे सर्च केलेलं आहे। इथे मतदारसंघ दिसून जाईल। इथे पार्ट नंबर म्हणजे 2002, 3, 5 आणि 25-26 साली जो काही पार्ट नंबर होता तो इथे दिसून जाईल आणि इथे सिरियल नंबर दिसून जाईल। तर इथे पार्ट नंबर आणि सिरियल नंबर फार गरजेचा आहे, इथे आपण बघायचं आहे। हे बघितल्यानंतर इथे आपण कंटिन्यू करायचं आहे। इथे कन्सेंट दिले पाहिजे। ओके, इथे कंटिन्यू करायचं आहे। तर इथे आपण बघू शकत आहात कंटिन्यू म्हटल्यानंतर डिटेल्स ऑफ इलेक्ट्रॉल इन द इलेक्ट्रॉल रोल ऑफ द लास्ट SIR, म्हणजे लास्ट SIR मध्ये जी काय डिटेल होती तीच डिटेल बघायची आहे। इथे लास्ट SIR म्हणजे 2026 साली यांच्या वडिलांनी SIR मध्ये माहिती भरलेली नाही, म्हणजे म्हणून इथे काही सुद्धा आलेले नाही आहे। डिटेल्स ऑफ द रिलेटिव्ह हुज नेम इन गिवन इन प्रिव्हियस कॉलम इन द लास्ट SIR, म्हणजे जो काही आपला लास्ट SIR झाला त्याच्या अगोदर जो SIR झाला याच्यामध्ये इथं ह्यांचं नाव होतं का, तर ह्यांचं नाव आहे मतदार यादीमध्ये आणि ह्यांचे वडील हे मतदान करत आहेत। त्यामुळे इथे यांचे नाव सर्च झालेले आहे। पार्ट नंबर म्हणजे मतदारसंघाचा एक पार्ट नंबर असतो, तो पार्ट नंबर इथे सिलेक्ट झालेला आहे आणि जो काय आहे मतदारसंघ आणि इथं सिरियल नंबर तो पण सर्च झालेला आहे। तर आपणास SIR मध्ये आपला पार्ट नंबर वगैरे कसं बघायचा आपण मला कमेंट करा, मी आपणास कमेंटद्वारे याचे लगेच उत्तर देण्यात येईल। तर हे SIR आपण सर्च केल्याशिवाय, आपल्या नातेवाईकांचा SIR आपल्याशी सर्च केल्याशिवाय किंवा आपला SIR सर्च केल्याशिवाय मतदान कार्ड हे निघणार नाही। तर ही स्टेप पूर्ण झालेली आहे आणि ते आपण बघायचं आहे। पुढचा ऑप्शन आला आहे डिक्लेरेशन, इथे पुढं जात नाही आहे। तर इथे आपण बघायचं आपलं काय बाकी उरले का। तर इथे आपण सगळं पूर्ण केलेलं आहे। कंटिन्यू म्हणायचं आहे। कंटिन्यू म्हटल्यानंतर इथे आपण काहीतरी बाकी उरलं आहे असं वाटत आहे, म्हणून ते पुढं जात नाही। आपण बघायचं आहे ते काय राहिलं आहे ते। इथे आपण हे पूर्ण जे काय आहे ते माहिती भरून घ्यायची आहे। इथे आपण बघितले की आईचे नाव टाकायचं आहे आणि ते जो काही आपण ओळख दिली आहे वडील यांचं आपण मतदान कार्ड नंबर टाकून नेक्स्ट म्हणायचं आहे। नेक्स्ट म्हटल्यानंतर फक्त इथे आपण डिक्लेरेशन द्यायचं आहे। आपण इथे राहत असलेला पत्ता टाकायचा आहे, आपल्या शहराचे किंवा गावाचे नाव टाका। स्टेट सिलेक्ट करायचे आहे। इथे आपण जिल्हा टाकायचा आहे। इथे मी जिल्हा टाकून घेतो। आपण त्या पत्त्यावर कधीपासून राहत आहात, तर जे काही आपला जन्म म्हणजे आपण जन्मापासूनच राहत आहे त्याच्यामुळे आपला मंथ टाका, डॅश करा आणि तुम्ही इयर टाकायचं आहे। इयर टाकल्यानंतर इथे आपण बघू शकत आहात की हे जे काय आहे प्रोसिजर, इथे आपण प्लेस टाकायचं आहे। प्लेस टाकल्यानंतर इथे आपण कधी ॲप्लिकेशन करत आहात ती डेट दिसून जाईल आणि आपण नेक्स्ट म्हणायचं आहे। तर लास्ट स्टेप इथे येते की कॅप्चा टाकायचा आहे। इथे मी कॅप्चा टाकून घेतो। इथे कॅप्चा टाकून सेंड OTP म्हणायचं आहे। तर इथे OTP आल्यानंतर आपल्या आधार कार्डला जो काही नंबर लिंक आहे तो इथे OTP जाईल आणि तो इथे आपण OTP टाकून घ्यायचा आहे। OTP टाकल्यानंतर परत आपले E-साइन होईल। E-साइन म्हणजे काय, आता आधारद्वारे ई सिग्नेचर होत असते। आधार नंबर टाकायचा आहे, सेंड OTP मागायचं आहे। आपण टाकलेली सगळी माहिती बरोबरच असणार आहे आणि आपण सेंड OTP म्हटल्यानंतर आपल्या आधार कार्डवर जो नंबर लिंक आहे त्याला एक OTP येतो।
तो इथे आपण OTP टाकून घ्यायचा आहे. आपले ई साईन होणार आहे आणि आपले ई साईन झाल्यानंतर आपले मतदान कार्ड करण्याची प्रोसिजर ही पूर्ण होणार आहे. एक ॲक्नॉलॉजमेंट डाउनलोड होईल, ती आपण डाउनलोड करून घ्यायची आहे आणि आपल्याजवळ ठेवायची आहे. आणि जो काही कालावधी असतो मतदानाचा कार्डसाठी लागणारा, तो कालावधी पूर्ण झाल्यानंतर आपले मतदान कार्ड हे पोस्टाने आपल्या घरी येणार आहे. तर इथे आपण बघितले की आज आपण ह्या व्हिडिओमध्ये आपण असं सांगितले की जे काही नवीन 2026मध्ये मतदान कार्ड काढायचे आहे त्याच्यासाठी SIR भरावा लागणार आहे, म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन. तर आपल्या नातेवाईकांचे, आपले किंवा आपल्या आई वडिलांचे, आजोबा आजीचे SIR ही विशेष तपासणी होणार आहे आपण मतदान कार्ड काढत असताना, आणि मगच आपणास मतदान कार्ड हे इश्यू होणार आहे. तर 2026मध्ये मतदान कार्ड काढत असताना जर आपण SIRची माहिती भरली नाही तर आपले मतदान कार्ड हे इश्यू होणार नाही. तर आपणास हा व्हिडिओ कसा वाटला मला हे कळण्याकरता माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जय हिंद. थँक्यू. वंदे मातरम.